माकडाला दारू पाजल्यावर इचू चावला, इचू चावल्यावर भूत लागलं. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होते. एवढं मन चंचल आहे. आता हे जर एकदा संसारात गुंतलं तर पुन्हा अवघड आहे. आणि यातून तरायचं असेल तर त्याच्या भावसमुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विषेत चेतसा. माझ्या सार्थाशिवाय तरला असं सांग बरं कुणीतरी पार्था. तरले तरती हा भरवसा, पण नामधारकाचा आम्ही विश्वास होतो तुम्ही तराल, पण कधी नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी देखील ऐकिला, पण नाम न घेता तरला, शिवभक्ती नाही केली. अरे अर्थात व्यर्थशनली. आता याचा शब्दशः अर्थ घ्यायला गेलं तर जन्म देणारी माय सुद्धा वाईट वाटून घेत असेल की ज्याच्यासाठी या लेकराला जन्म घातला. माऊली याचा अर्थ आपण सगळ्यात पहिल्यांदा जिथून मूळ आहे, आपलं जे मूळ आहे ना, आपलं मूळ म्हणजे आत्मा आहे. आणि हा ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा आहे. शरीर नामस्वरूपी आहे. न्यायशास्त्र सांगता आत्मा निर्गुण निराकार आहे. मग आपलं मूळचं माहेर, आपली मूळची माय कोण? एक एक विठा पायी, एक विठा पायी माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. जनाबाईचं वर्णन आहे. माझे मायबाप विठ्ठल रखमाई, माझं घर, माझं माहेर वर्णन आहे ना. गबाई जाते ग माही राया गबाई, जाते ग माही राया
ग बाई जाते ग माहेराला ग बाई 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 जाते ग माहेराला. कोणतं माहेर जाईन गे माहेर भेटे ना माहेरा. विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत होत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तूच आहे. मग माय तू आहेस म्हटल्यावर जन्म तुझ्यासाठी असावा. देवी दिला कशासाठी? गोमट जे आहे भजन त्याच्यासाठीच. ते ज्याला जमलं तो सार्थकी, नाही जमलं व्यथशिनली माभोली व्यथशिनली माभोली माभोली शिवा भक्ती नाही केली शिवा भक्ती नाही शिवा भक्ती शिवा भक्ती शिवा भक्ती नाही. आता एखादी गोष्ट घडतीये त्यालाही कारण आहे आणि एखादी गोष्ट पूर्णत्वाला जात नाही त्याला सुद्धा कारण आहे. काय कारण तुम्हाला शिवाजवळ जाता आलं नाही? झालो संसार कबाडी. कबाडी याचा अर्थ वाहे करी. झालो संसार कबाडी सुख नाही. अरे संसार आहे हा क्लेशोजिकतरच तेषाम व्यक्तासक्त चितसा अव्यक्ताही गतिर दुःखम देवदभीर दात्पतय. सगळ्यात मूळ दुःखाचं काय असेल? ऊर्ध्व मूलवद शाकम अश्वत्थाम प्राहुर्वयम छंदांस्य पर्णानी यस्त्रो वेदस वेदवित. संसारात झाड उलट आहे जमिनीत पाण्यात आकाशात मूळ याची फलप्राप्ती होत. मग हे माहीत असूनही सागरात सुई शोधत असाल तर सापडणार आहे का? एवढा मोठा सागर सुई नाही सापडणार. मग काय करावं? काही नाही देवा आम्ही असं करावं. ती लवणाची कुंजरे सुदरी या लवण सागरे नोहेची माघारी परतीची. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला माघारी आला. आला का? का नाही आला? कशाचा आहे तो? पाण्यात गेल्यावर काय झाला? देव पहावया गेलो त्याचे देवची होणी ठेलो. इतका करा विषय तो त्यांचा झाला. नावडे जनधन भक्त ऐसे जाणा जे देही गेले अशा पाश. मग 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरांच्या वचनावर विटेवरच्या मालकाच्या चरणावर देह सोडते. देवानं तरी काय कमी करावं? आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रेची समाधी याला संतांच्या वचनाची राखणदारी म्हणा. धन्य कानोपात्या आजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञान देवांची म्हणून भेटी झाली ज्ञान देवांची. काय करायचं? पण संसार करायचा नाही असा आहे का? असोनी बिंदस करणं ना तरी दरवी जैसी निघोनी नानारसी परी तेरस स्वादासी घेणी जेवी परी आमटीत जाती वर्णात जाती पिटल्यात जाती. महाकाली विचारायचं का ग परी माय आमटीत जाऊन आली मग आमटी तिखट झाली काय नाही झाली? परी माय सांगल का? एवढी टवळून येते पण सांगत ती तिचंच काम करते बोलत करीत. आपणही तसाच करायचा. अलिप्त कमळ जळी कमळ पाण्यात असतं पण कमळावर पाणी. संसारिक व्हा बायको लेकर ते कर्म आहे. अदशमन संपत आणि कर्मानुबंधिनी हे करा पण गुंतू नका मन रमवू नका. कुठेही असला तरी माझे चित्त तुझे. काही असलं सावळे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन त्याच्याशिवाय दुसरीकडे मन रमता कामा. फक्त तुझं पाहता दृष्टी न फिरे. मग पाठीमागं गेलं ते फक्त शरीर आहे. आत्मा परमात्म्याजवळ आहे. मग आपण संसाराचे वाहेकरी होत नाही. खूप करतो खूप. आणि आजचं जे पर्व आहे हे महाशिवरात्रीचं जे पर्व आहे शिवीला अमृताच्या 8व्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन केलं याचं. या पर्वाला चुकून जरी शिवाचं नामचिंतन झालं आवर्जून तर होऊच द्या पण कसं चुकून जरी झालं तरी शिव परमात्मा तुम्हाला सामर्थ्याने कृपांकित करतो. तुम्ही ती कथा ऐकली असेल. या शिवरात्रीला पारधी या समुद्राला फार मान्यता. कारण असंच एक पारधी शिकारीसाठी त्या जंगलामध्ये यावे. ज्या झाडावर बसून त्यांनी शिकारी करावी ते झाड बेलाचं होतं. त्या बेलाच्या झाडावर बसून त्यांनी धनुष्यबाणाने सामर्थ्याने ते निशाणा धरावा आणि पाणी पिण्यासाठी कमंडलू आणलेलं होतं. त्या बेलाच्या झाडाखालीच महादेवाची पिंड होती आणि त्या महादेवाच्या पिंडीवर चुकून ते कमंडलू सांडावं. हालचालीमुळे बेलाचं झाड हलावं आणि पानं त्याच्यावर पडावी आणि भगवान शिवाने सामर्थ्याने त्यांना दर्शन द्यावं.
त्यांनी विचारावं, देवा मी तर काहीच केलं नाही, मी तर इथं शिकार करायला आलोय आणि तुम्ही मला कशाला दर्शन देताय? भगवान शिवाने सांगावं, आवर्जून नाही पण तुझी पुण्याही चांगली असावी, प्रारब्ध चांगलं असावं म्हणून चुकून तुझ्या हातून माझ्या शिवपिंडीची पूजा झाली आणि मी साक्षातपणे तुला दर्शन देतोय. ही शिवरात्रीचा दिवस आहे. तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून तर सोडा, चुकून जरी पूजा केली तरी जगाचा मालक शिव परमात्मा तुम्हाला दर्शन देतोय, कृपांकित कर. आणि सगळ्यात भोळा शिव भोळा, त्याचे पाय माझे वाचे बदता तयानवाधी. ओम हे सुरुवात. नुसता शंख वाजावा महादेवाच्या मंदिरात, आत्मा जागेवर परमात्माचा. शंख वाजला नाद ऐकिला, शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये महारपणा. शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये महारपणा. प्रत्येक शक्तीला बळ द्यायचं ताकद चंचत आहे. असे कैलासपती शिव अवतारही आजच. अहो जशी वरात दिसावी महादेवाची, सासू सासरे जागेवर भुरळून पडतात. दक्षराजाला तर चिंताच वाटते, काय बाबा हे असलं. हा तुमच्या आमच्या लग्नात, देवाच्या लग्नात नाचायला भूत होती. भूत येताळ नाचती हर्षकरी उमापती. देवाने सांगितलं, बाबांनो लय नका नाचू, कशी बशी पोरगी भेटली ती बी भेटायची नाही. हा ना, नका नाचू, विनोदाचा भाग झाला. देव आहेत. पुरुषार्थ याला म्हणावा. एक राजाची कन्या एका स्मशानातल्या राजासाठी अखंड आयुष्य त्याग करते, याला पुरुषार्थ म्हणावा. हे महादेवाकडनं शिकावं. एका स्मशानातल्या व्यक्तीसाठी, राजासाठी एक राजाची मुलगी आयुष्य त्याग करतेय, कारण तिला खरं कळतंय की जे सुख या व्यक्तीसोबत आहे ते सुख कुठल्याच राजासोबत, माणसाच्या अस्तित्वापेक्षा माणसाच्या स्वभावाला फार. पण कलियुगात ती राहिली. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. कलियुगात तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही स्टँडर्डनेस मेंटेन केला तर तुम्हाला सुशिक्षित किंवा ज्ञानी समजलं. मग तुम्ही आतून किती काम मळलेले असं, पण वर मात्र